हॅलो मित्रांनो, कसे आहे तुम्ही सगळे? छान मजेत? मी पण मजेत आहे. काल बनवला होता मी पेठा. हे बघा, आम्ही पेठा बनवला, पण जसा तो मिळते तसा कलर नाही आला, थोडा वेगळा कलर आहे. याच्यामध्ये आम्ही टाकला आहे केसर. झाला तसाच, पण केसर आणि गुळासारखी थोडी टेस्ट येऊन लागली याच्यामध्ये. आम्ही ट्राय करून बघितलं कसं झालं काय ना, पण एकदम मस्त झालं आहे. खूप छान झाला आहे पेठा. अजून माझा स्वयंपाक व्हायचा आहे. आता करत आहे मी स्वयंपाक. वरण भाताचं कुकर लावलं आहे, शेंगाची भाजी केली आहे. आता विजत आहे कणी बनवते मग पोळ्या. सर्व मी दाखवायसाठी व्हिडिओ केला होता की आमचा पेठा असा झाला आहे. जसा विकतचा मिळतो तसा नाही झाला, पण आमचा हा पेठा असं झालं. याच्यामध्ये आम्ही केसर वगैरे टाकला आहे, त्याच्यामुळे त्याचा कलर तसा आला आहे आणि टेस्ट पण तशीच लागत आहे. खूप छान झाला आहे टेस्ट. तुम्ही पण करून पहा एकदा. तुमच्याकडे मिळत असतील तर कोवळं मस्त घ्यायचं, पण चुन्यामध्ये इतक्या चुना घ्यायचा. 8 तास भिजत घालून ठेवायचं छान चुन्यामध्ये. 8 तासानंतर मग छान दुसऱ्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मग चांगला पाक करून पण धुतल्यानंतर उकडायचं. त्याला थोड्या वेळ उकडलं की मग छान पाक करायचं, पाकामध्ये टाकायचं. त्यामध्ये छान लागते. विकतच्यापेक्षा आपल्या घरची चव थोडी वेगळीच लागते. पण छान झाला आहे, मस्त झाला आहे माझा पेठा. काटेकोर एकदा तुम्ही घ्या आणि घरी करून पहा.